नमस्कार. नम्रताच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जास्त मेहनत न करता, जास्त दगदग न करता, सिंपल साध्या पद्धतीने पण चविष्ट आणि पौष्टिक अशी मेथीचे थेपले करूया. त्यासाठी ते मेथी धुवून घेतलेली आहे. त्याच्यात हळद, मिरची पावडर आणि धने पावडर घालत आहे आणि 1 टेबलस्पून घालायचं आहे तीळ आणि थोडासा ओवा आपल्याला त्याच्यात क्रश करून घालायचा आहे. आता ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे 2 टेबलस्पून बेसन. आता ह्याच्यात आपण घालूया गव्हाचं पीठ. आता तुम्ही किती थेपले बनवणार त्याप्रमाणे तुम्ही सर्व साहित्य घ्या. त्याच्यात तेल घाला आणि चवीप्रमाणे मीठ घाला. आता हे सर्व आपल्याला चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम मेथी मी बारीक नाही चिरलेली आहे. थोडी त्याची देठं पण घेतलेली आहे मेथीच्या पानांची आणि थोडं थोडं पाणी घालून आपण पोळीला पीठ मळतो तसं पीठ मळून घेऊया. बघा चांगलं असं सॉफ्ट पीठ मळून झालेलं आहे. आता आपण ह्याच्या पोळ्या लाटून घेऊया थेपले आणि हे तुम्ही 3 ते 4 दिवस आरामात ठेवू शकता. अजिबात खराब होत नाही आणि थंडीत पौष्टिकही आहे थेपले. बघा छान मस्त असे मी लाटून घेत आहे. थोडंसं सुक्कं पीठ मी लावलेलं आहे जास्ती, कारण बेसन पोलपीठाला चिटकेल नाही तर. बघा तव्यावर तूप लावलेलं आहे थोडं मी आणि दोन्ही बाजूने चांगले खरपूस असं आपण शेकून घेऊया. चांगलं ह्याच्यावर तूप सोडूया आणि दोन्ही बाजूने चांगले खरपूस होईपर्यंत शेकून घेऊया. हे थेपले तुम्ही 2 दिवस आरामात ठेवू शकता. बाहेर प्रवासात जाताना वगैरे बनवून घेऊन जाऊ शकता. हे थेपले तुम्ही दही किंवा लसूण शेंगदाण्याच्या चटणीसोबत आरामात खाऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपल्या चॅनल नम्रताज किचन ह्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.